श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बोरन्हाण पहिल्या 5 वर्षेच का घालायचे, त्याची कशी तयारी करावी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर जाणून घेऊया बोरन्हाण हे पहिले 5 वर्षच का करावे. तर मकर संक्रांती हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण असतो. हा सण अनेक ठिकाणी साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्रामध्ये लहान बाळांसाठी एक खास गोष्ट केली जाते, ती म्हणजे बोरन्हाण. बोरन्हाण हा शब्दच आपण लहानपणापासून ऐकत असतो, कार्यक्रमाचा आनंद घेतो. पण हे बोरन्हाण का बरं केलं जातं असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेलच ना. बोरन्हाण नक्की का करायचे असते? ज्या पालकांना बोरन्हाण नक्की कसे करावे हे माहीत नाही त्यांनी नक्की जाणून घ्या. सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीलाच बोरन्हाण घातलं जातं. तेव्हा शक्य नसेल तर नंतर देखील तुम्ही घालू शकता. यानंतर प्रश्न येतो, कधीपासून कधीपर्यंत घालावे. तर बोरन्हाण हे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही अगदी केव्हाही घालू शकता. बोरन्हाण म्हणजे शिशुसंस्कार हे बहुतांश लोकांना माहीत आहे. लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं व बदलत्या ऋतूशी जुळून घेता यावं म्हणून हे बोरन्हाण घातलं जातं. तसेच संक्रांतीनंतर ऋतू बदल होत असतो, त्या बदलाची बाळावर परिणाम होऊ नये म्हणून मुलांना बोरन्हाण घातलं जातं. यावेळी ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, करवंद, मुरमुरे, बिस्किटे असे चॉकलेट हे जे पदार्थ आहेत ते एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकले जातात. यावेळी लहान मुलांनाही बोलवलं जातं. जर नातेवाईकांची लहान मुलं असतील किंवा आजूबाजूचे जे लहान मुलं आहेत त्यांना बोलवलं जातं. तसेच त्यांना हा खाऊ जो आहे तो नुसता दिला तर ते बघा लहान मूल खात नाही, परंतु अशा खेळातून ते खातात व त्यामुळे त्यांचे पाहून आपले बाळ देखील काहीतरी खाऊ लागते व त्याला सवय लागणे ही सोपं होतं. तसंच मुलांनी ही फळे खाल्ल्याने बदलत्या वातावरणात शारीरिक जे आहे वातावरणामुळे शरीर जे आहे ते सुदृढ राहण्यास बळ मिळते असं म्हणतात. तर बोरन्हाणासाठी काय तयारी करावी. तर बाळ जन्माला आल्यापासून घरात एक सोहळाच असतो, तसाच हा देखील एक सोहळाच तुम्ही करू शकता. मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो, त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस किंवा कुर्ता तुम्ही आणू शकता. मुलींसाठी काळ्या रंगाची फ्रॉक तुम्ही आणू शकता. त्यानंतर बघा करवंद आहेत, बोरं, भुईमुगाच्या शेंगा आहेत, मुरमुरे, बिस्किट, चॉकलेट्स असे अनेक जे पदार्थ आहे लहान मुलांना खाण्यायोग्य असे सगळे देखील तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे. तिळाचा व साखर फुटाण्यांचा वापर करून जे बनवलेले हलव्याचे दागिने आहेत ते देखील आणायचे आहेत. बाळासाठी छान हलकासा मुकुट हा देखील आणावा. आपले नातेवाईक व आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवावं आणि हा कार्यक्रम करावा. प्रथम एक पाट ठेवावा. पाटाभोवती छानशी रांगोळी काढावी. त्या पाटावर आपल्या बाळाला छानसे सजवून नटवून बसवावे. त्यानंतर बाळाचे औक्षण करावे. नंतर बोरं, मुरमुरे, चॉकलेट्स, तिळगुळ, फुटाणे, बिस्किट तुम्हाला जे शक्य आहे ना ते एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून हळुवारपणे ओतावं व ते मुलांना गोळा करून खायला सांगावं. यात देखील मज्जा असते. महाराष्ट्रात ही प्रथा खूप प्रचलित आहे. तसेच आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काही परंपरा ह्या कमी होत चालल्या आहे. आपली परंपरा जपणं ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या बाळाचं बोरन्हाण नक्की करावं. या निमित्तानं एकमेकांसोबतचे जे प्रेम आहे ते टिकून राहतं व आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.